मित्रांनो, दिल्ली येथील तथाकथित दारू घोटाळा, सो कॉल्ड जो दारू घोटाळा आहे, याचा जो मुख्य आरोपी, जो किंगपिन आहे, शरद चंद्र रेड्डी, याची जेव्हा 2022 मध्ये ईडीने चौकशी केली असता अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीचे कोणत्याही मोठ्या नेत्याला मी ओळखत नाही असं त्याने सांगितलं होतं. पण ह्या व्यक्तीला जेव्हा अटक होते, अटक झाल्यानंतर 5 दिवसानंतर हा व्यक्ती 5 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला इलेक्टोरल बॉन्ड मार्फत दान देतो. त्यानंतर ह्या व्यक्तीच्या जामिनाला ईडी मार्फत कोणताही विरोध होत नाही, त्याला जामीन मिळतो. जामीन मिळाल्यानंतर हा व्यक्ती कोट्याधीश रुपये म्हणजे जेम 55 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला दान देतो आणि हा व्यक्ती माफीचा साक्षीदार बनतो. आणि माफीचा साक्षीदार बनल्यानंतर तो अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतो. एका षडयंत्राच्या मार्फत अरविंद केजरीवाल यांना ह्या सो कॉल्ड दारू घोटाळ्यामध्ये फसवण्यात येतं, जो कधी झालेला नाहीये. तरी ह्या व्यक्तीकडून भारतीय जनता पार्टीने एवढे 60 कोटी रुपये दान का घेतले, हा खूप मोठा प्रश्न उद्भवतो.